हाय हॅलो नमस्ते. मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल. आणि आज ना मला बाहेर जायचं आहे, म्हणजे गावी जाणार आहे. तर मी इथे बघा सकाळी लवकर उठले आणि चला इथे छान माझी इथे अंघोळ वगैरे झाली आणि छान असे मी फ्रेश वगैरे झालेली आहे. आणि आता चहा वगैरे बनवायचा आणि दारात रांगोळी तुळशीला वगैरे ना पाणी वगैरे घालायचं बाकी आहे अजून. आणि पहिल्यांदा तुमच्याशी थोडंसं बोलावं म्हटलं आणि तुम्ही पाहता इथे बरोबर ना 7 वाजलेले आहेत आणि मी जाणार आहे. बघू आज माझं लसीकरण पण आहे. 2 वाजता किंवा 4 वाजता जाईन, अजून ठरवणार आहे. पण जायचं नक्की आहे बरं का. पण कुठं जाणार आहे ते मी व्हिडिओमध्ये पुढे शेअर करणार आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि ते बघा छान इथे ना चहा आपला बनतोय आणि इथे माझा चहा छान असा उकळलेला आहे. गरमागरम इथे ना मी चहा बनवला आणि तुळशीला पाणी सडा रांगोळी झालेला आहे. आणि आता चला चहा एवढं पिऊन घेते. आणि चहा पिल्यानंतर ना मला 9:30 वाजता जायचं आहे लसीकरणासाठी. आणि ते बघा मी नंतर ना कुकरला मी डाळ शिजवून घेतली होती. भाजीला काहीच नव्हतं, तर आपण काय करतो की एक सकाळी एक पातळ भाजी आणि एक घट्ट भाजी. आणि हे माझं इथे मी चाललेलं आहे वरण बनवणं. आणि आमच्यासाठी ना डाळीची आमटी बनवते, शेवऱ्यासाठी वरण बनवते. आणि इथे बघा तुम्ही पाहू शकता इथे ना मी शेवऱ्यासाठी थोडंसं वरण बनवलेलं आहे आणि इथे आमच्यासाठी ना डाळीची आमटी बनवते. कारण कोणालाच जास्तीचं वरण नाही आवडत, कारण शौर्यला आणि आजींना दोघांसाठीचं ना मी इथे वरण बनवलेलं आहे. आणि इथे ना डाळीची आमटी बनवण्यासाठी ना तेल गरम झाल्यानंतर जिरं मोहरी टाकून घेतली आणि त्याच्यामध्ये ना थोडासा काळा मसाला आणि थोडंसं बॅडगी तिखट टाकून घेतलं. आणि भरपूर सारा असं ना लसूण टाकून घ्यायचं, म्हणजे त्याच्यामुळे ना खूप छान इथे ना आपलं डाळीची आमटी बनते. आणि तुम्ही पाहू शकताय बघा इथे ना छान इथे ना आपली डाळीची आमटी बनलेली आहे. आणि 5-10 मिनटं आपण याला उकळी आणून द्यायची. आणि ते चवीपुरतं मीठ पण ॲड केलं. आणि तुम्ही पाहू शकता तिकडच्या दुसऱ्या शेगडीवरती ना वरण शिजते. तर इथे बघा डाळीची आमटी आपली तयार झालेली आहे. आणि आता नंतर ना मी कणिक पण मळून घेतली होती, छान ती कणिक पण भिजलेली आहे. आणि ते मी कुकर पण लावून घेतला भाताला. आमच्या घरी असं होत नाही की एक दिवस ना आपल्या भाताला स्किप नाही बरं का. डेली आम्हाला तांदूळ घालावंच लागतं आणि भात तरी हवाच असतो सर्वांना. सकाळी संध्याकाळी दोन्ही टाईम मी कुकर लावतो. आणि ते मी चपात्या पण बनवायला घेतलेल्या आहेत. आणि आता ना सकाळच्या 9 वाजलेत, मला 10 वाजता जायचं आहे. म्हणून माझी सकाळ इतकी घाई आणि गडबड. आणि शौर्यला स्कूलला पाठवायचं 9:30 वाजता आणि तो 2:30 वाजता स्कूलवरून येतो. आणि येईपर्यंत मी पण ना माझं काम होतं आहे 2 वाजेपर्यंत. आणि मी 4 वाजता जाणार आहे गावी. आणि इथे बघा माझ्या छान इथे ना चपात्या बनवणं चालू आहे. आणि मला खरंच स्वयंपाकाला खूप आवडतं बरं का. आणि मला असं वेळ कधी निघून जाते ना स्वयंपाक बनवताना मला कळतच नाही. पण इतर वेगळी कामं करताना म्हणजे असं वाटतं की हे काम कधी संपते. पण मला स्वयंपाक करताना अजिबात असा कंटाळा येत नाही. किती का मी आजारी पडू दे, पण मला असं स्वयंपाक केल्याशिवाय ना एक दिवस जर नाही स्वयंपाक केला ना मला काहीतरी चुकल्यासारखं वाटतं आहे. आणि ते बघा मी चपात्याही बनवल्या. आणि आता चपात्या सर्व मी व्यवस्थित असं कापडामध्ये ठेवते, म्हणजे जेणेकरून आपल्या चपात्या छान मऊ राहतील. आणि मी डब्यात वगैरे ठेवत नाही बरं का. आमच्या घरी कोणाला आवडत नाही असं डब्यामध्ये ठेवलेलं, कारण ते डबा झाकलेला असतो ना त्याच्यामुळे ना स्मेल येत असतो त्या डब्यातला. म्हणून आम्ही टोपल्यामध्येच असं छान ठेवून दिलं. आणि नंतर इथे बघा मी झाडू पण मारायला घेतलेला आहे. आणि भांडी तर घासून झालेली आहेत आणि झाडू पण मारून घेतला. आणि आता दसरा वगैरे येतोय, सगळ्या दसऱ्याची पण सगळे भांडी झाडून आणि सगळं हॉल वगैरे आतल्या रूम्स वगैरे सर्व क्लिनिंग करायचं आहे. पण आज आम्ही जाणार आहोत माझ्या भाचीच्या बड्डेला. आणि मी जाताना काय शूट केला नाही बरं का, कारण माझ्या हातामध्ये बॉक्स होता म्हणून मी जास्तीचं शूट केलं नाही आहे. आणि इथे बघा पंढरपुराची ना चंद्रभागा नदीजवळ आम्ही आलेला आहे. तुम्ही पाहू शकताय मी थोडासाच इथे मी शूट केलेला आहे. आणि ही आहे चंद्रभागा नदी पंढरपुरातली. आणि डायरेक्ट ना मी तुम्हाला ना बड्डेच्या तिथे गेलेला शूट करून दाखवलेलं आहे. आणि इथे बघा आम्ही बड्डेला आलो आणि इथे ना छानपैकी ना इथे बड्डेची तयारी वगैरे झाली. आणि मी घरी जाऊन आलो बरं का. घरी जाऊन चहा वगैरे घेऊन आलेला आहोत, कारण 4 वाजता गेलो इथून घरातून सोलापूरपासून. आणि 4ला गेलो आणि 7:30ला बड्डे आहे म्हणून. आणि चला म्हटलं आता आपण वेळेत बड्डेला पोचणार. आणि ते शौर्य पण रेडी झालेलं आहे बरं का. आणि सर्व आमची फॅमिली आहे आणि जास्तीचे अजून म्हणजे पाहुणे आहेत, पण फक्त बड्डेला थोडंसंच असं म्हणजे बहिणी बाळा एवढंच सर्वजण मिळून ना म्हणजे. आणि माझ्या भावाच्या मुलीचं बड्डे आहे बरं का, माझ्या भाचीचं. खूप छान आणि खूप क्यूट श्रीषा आहे. आणि इथे ना बहीण ना
ऑक्शन करायला घेतलेलं आहे. सर्वजण आम्ही ऑक्शन वगैरे करायला घेतलो आणि खूप छान म्हणजे श्रीशाने बड्डे सेलिब्रेशन करून घेतला. आणि तिने ना अक्षरशः थोडं पण रडलं नाही बरं का. एवढा गोंगाट आवाज आणि वेगवेगळी माणसं होती तरी पण ना ती अजिबात रडलेली नाही. आणि खूप छान असं डान्स करत ना ती श्रीशाने बड्डे सेलिब्रेशन करून घेतला. आणि तिनं जरा असं गाण्याचा आवाज आला ना, श्रीशा आता हात वर करून करून नाचत होती बरं का. मला ते फार आवडायचं आणि मी जमेल तेवढं शूट केलेलं आहे. आणि बड्डे वगैरे का केला जातो माहिती आहे का, बाळाच्या आरोग्यासाठी आणि बाळाला ना आरोग्य चांगलं लाभू दे आणि तिच्या वाढीच्या आनंदासाठी ना हा बड्डे सेलिब्रेशन केला जातो. आणि कुटुंबात ना उत्साह निर्माण करण्यासाठी आणि सर्व पाहुणे रावळे एकत्र येण्यासाठी ना हा बड्डे सेलिब्रेशन केला जातो. आणि बाळाला ना सर्व पाहुण्या रावळ्यांचा शुभ आशीर्वाद मिळवण्यासाठी ना बड्डे सेलिब्रेशन केला जातो. आणि त्यानं छान असे ना श्रीशाने बड्डे करून घेतला आणि छान इथे केक पण कट केलेला आहे. आणि ही बघा सर्व आमची फॅमिली. आणि चला आता तुम्हाला अजून थोडंसं मी शूट करून दाखवते. आणि सर्वजण ना श्रीशाला इथे गिफ्ट्स वगैरे देऊन ना फोटो वगैरे काढून घेत होतो. आणि काही व्हिडिओ पण काढलेले आहेत. खूप छान इथे बघा तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये श्रीशा किती छान असं डोक्याला हात लावून ना डान्स करत आहे. आणि थोडक्यात ना बाळाचं बड्डे म्हणजे वाढत्या वयाचं आणि कुटुंबातलं ना आनंदाचं असं सेलिब्रेशन केलं जातं. आणि बड्डे ना खरंच खूप छान आहे. आणि बाळाला ना सुदीर्घ आयुष्य लाभण्यासाठी आणि सुख समृद्धी आणि आरोग्य लाभू दे म्हणून आपण हा बड्डे सेलिब्रेशन केला जातो. आणि परंपरेनुसार ना हा बड्डे पण ना केला जातो, ज्यात ना परंपरा आणि आनंद आणि पूजा वगैरे जे काही असतं ना ते परंपरापर्यंत ना केल्यामुळे ना त्याच्यामध्ये ना ते सर्व असं ना त्याचं संगम दिसून येतं. आणि इथे बघा आम्ही नंतर ना श्रेषासाठी गिफ्ट आणलं होती गाडी तुम्ही पाहू शकता. तिथे थोडंसं आम्ही शूट केला. आणि काही आम्ही इथे बघा मम्मीसोबत ना आम्ही बहिणी ना सर्वजण ना इथे फोटो वगैरे काढून घेतलं. मम्मी नको म्हणत होते असं फोटो काढून घ्यायला, तरी आम्ही म्हणलो या थोडंसं फोटो वगैरे काढून घेऊया. इथं मावशी बहीण वगैरे आम्ही ना सर्वजण मिळून इथे फोटो वगैरे काही काढून घेतलो. आणि खूप छान इथे ना श्रीशाचा बड्डे सेलिब्रेशन झालेला आहे. आणि ह्या आहेत माझ्या मोठ्या मावशी. आणि इथे बघा सर्वांचं जेवण वगैरे चालू आहे. आणि अजून आमचं फोटोशूटच चालू आहे. आणि आम्ही आता नंतर जेवण वगैरे करू. आणि तुम्ही पाहू शकताय बघा छान इथे ना बड्डे सेलिब्रेशन वगैरे झाला. माझ्या भैयाचे ना काही मित्र वगैरे आलते, त्यांनी पण ना श्रीशाला गिफ्ट्स वगैरे देऊन ना फोटो वगैरे काढून घेतले. आणि इथे बघा आम्ही बहिणी खूप छान इथे आमच्या गप्पा-टप्पा रंगल्या होत्या. कारण खूप दिवसातून आपण बहिणी एकत्र आल्यानंतर ना त्या आपण आपले सुख दुःख आपण एकमेकाशी शेअर करत असतो. आणि नाही म्हणलं त्यांना बड्डे करायला ना 9:30 वाजल्या तरी बरं का. शेवटी 7:30 टायमिंग होता, पण 8:30-9च्या दरम्यान बड्डे वगैरे झाला. आणि ते सर्वांचं जेवण वगैरे चाललं. आणि इथे बघा आई आणि सर्वांचा फोटो वगैरे काढणं चालू आहे. आई पण गेलेले आहेत पुढे, फोटो वगैरे काढून घेतले. आणि ते आमच्या अजून गप्पा चालूच होत्या. आणि ते बघा आणि सर्व माझी बहिणी आणि मावशी वगैरे छान इथे त्यांच्या गप्पा वगैरे रंगल्या होत्या. आणि ते बघा सर्वांनी मिळून ना आम्ही फोटो वगैरे काढलो. आणि सर्वांचे ना पिंक कलरचं साडी होती, पण माझीच वेगळी होती, राहू दे म्हटलं. आणि सर्वांची ना पिंक कलरची साडी होती. आणि सर्वजण ना त्यांनी वेअर करून आलते. आणि त्यानंतर सर्वांची पिंक झाली. आणि माझी ना ब्लॅकमध्ये होती, पार्टी वेअरची साडी आहे. मी आणि शौर्य दोघं मॅचिंग झालो. आणि शौर्य आणि मी इथे काही थोडे फोटो वगैरे काढून घेतलो. आणि शौर्य ना खूप कलर होते. आणि ते बघा आम्ही परत ना ह्या मावशीसमोर ना आमच्या खूप छान अशा गप्पा रंगल्या होत्या. आणि ते शौर्य बघा शौर्याला वाटलं मी फोटो वगैरे काढते, पण नंतर कळालं की त्याला मी शूट करते, पण नको म्हणत होता. आणि खूप वेळ झाला ना शौर्यला झोप येत होती, कारण शौर्याचं झोपेचं टायमिंग ना 8:30 वाजता आहे. तर खूप वेळ झाला इथे आम्हाला 10:30 वगैरे वाजल्या जायला, म्हणजे रिटर्न घरी जायला 10:30 पावणे 11 वाजल्या. आणि ते बघा तुम्ही पाहू शकता आता सर्वजण थोडे पाहुणे चालले होते घरी त्यांचे जेवण वगैरे झाल्यानंतर. आणि अजून आम्ही थोडंसं बाकीचं आहोत, जेवण वगैरे करायचं आमचं बाकीचं अजून. आणि चला ही आहे बघा माझी बहीण, तुम्ही किती वेळा तरी पाहिलेला असेल व्हिडिओमध्ये. आणि खूप छान असा बड्डे सेलिब्रेशन झाला बरं का. आणि श्रीशासाठी ना सर्व नातेवाईकनं खूप छान अशा ना भेटवस्तू आणल्या होत्या. आणि ते तुम्हाला मी पुढे दाखवेनच. आणि ते सर्वांचं आमचं जेवण चाललं होतं. आणि ते आमचे भाऊजी म्हणजे आम्हाला हसवत होते. आणि त्यांनी शूट केलेलं बरं का भाऊजींनीच. ते बघा जेवणामध्ये ना पनीरची भाजी, डाळीची आमटी, पापड आणि मसाला भात, भजे
आणि जिलेबी वगैरे होते आणि इथे आमच्या छान इथं जेवण वगैरे चाललं होतं. आणि ते बघा मी आणि बहीण आई आणि आजी वगैरे आम्ही सर्वजण इथं जेवण वगैरे झालं आणि मी तिथून आलो मंगल कार्यालयातून. तुम्हाला दाखवते श्रीषाची खेळणी. एवढे सारे ना श्रीषाला भेटवस्तू आलेल्या आहेत आणि खूप आहेत आणि छोटे मोठे असे ना बघा हत्ती घोडा वगैरे काही होतं हे आणलेलं आहे. मी नेलेलं आहे खेळणी म्हणजे श्रीषाला पांडाचं ते. आणि ते बघा आम्ही आल्यानंतर सर्वजण फ्रेश वगैरे झालो आणि श्रीषाचं ते चाललेलं आहे. बघा माझ्यासोबत थोड्याशा काही गप्पा वगैरे चालल्या होत्या. ती खूप लवकर ओळखायची बरं का, कारण आम्ही म्हणजे ती कसं अजून छोटी आहे घरातल्यांना सर्वांना ओळखायची आणि आम्ही हात केला आमच्याकडे यायचे नाही. तुम्हाला दाखवते. आणि आम्हीच्या इथं बघा सर खूप छान त्या गप्पा रंगल्या होत्या. 11:30 वाजल्या होत्या आणि ते बघा शौर्य आणि श्रीषा दोघंही खेळत होते. हे मी आणलेली गाडी आहे. श्रीषाला नवीन कोणतीही वस्तू आणू दे तिला खूप आवडतं आणि ती गेल्यानंतर बॉक्स वगैरे आम्ही तिथं ठेवलं होतं. त्याला हात करू देतो ह्याच्यामध्ये काय आहे म्हणून ते ओपन करून श्रीषाला दाखवलं बरं का. आणि त्यांना छानपैकी बघा इथं भैया म्हणजे माझा भाऊ श्रीषाला खेळवत होता आणि ती आमच्याकडे अजिबात येत नव्हती. आणि ते बघा छान असं श्रीषाला बसवलेलं आहे गाडीवरती. ती घाबरत होती. परत इथे बघा शौर्य पण खेळत होता. त्याला झोप आलती आणि हे पाणी चेंज झाल्यामुळे लगेच पाणी चेंज झाल्यामुळे शौर्यला सर्दी पण झालेली आहे. आणि हा घोडा आणलेला आहे बहिणीने आणि तर घोडा एक आलेला आहे असं मावशी सांगत होते. आणि एक 5-6 हत्ती आलेले आहेत श्रीषाला खेळणीमध्ये. आणि ते बघा श्रीषा आणि शौर्य दोघंही खेळत होते आणि श्रीषा रडत होती बरं का नको म्हणून. तरी पण शौर्य बस म्हणत होता. आणि छान आहे ते ना सर्वांच्या आमच्या गप्पा वगैरे रंगल्या होत्या. सर्व काही गाड्या वगैरे आणलेल्या आहेत ते पाहणं आमचं चालू होतं. आणि एवढा वेळ झाला तरी पण ना आम्ही गप्पा टप्पाच मारत होतो. नाही म्हणलं तरी 12-12:15 वाजलेले आहेत आता रात्रीच्या. आणि बड्डे करून यायला ना उशीर झाला म्हणजे बड्डे झाला 9:30 वाजता वगैरे. आणि घरी यायला ना आम्हाला 10:30-11 वाजला. इथं मंगल कार्यालयातच होतं जवळच होतं. आणि ते बघा दादा आमचा हा मोठा दादा आहे आणि त्यांनी पण ना श्रीषाला खेळवत होते. आणि श्रीषाचा चेहरा पाहिला असेल आणि खूप छान अशी खेळली बरं का. अजून दमलेली नाही आहे ती. एवढा बड्डे झाला आणि एवढी रात्र झाली तरी पण अजून झोपीला आली नाही आहे. तरी डोकं बडवून घेते. केस कुठे आहेत? केस कुठे आहेत? अयो ओढते ग बाई. तिथं आहे. हॅलो कर हॅलो कर हॅलो. सॉरी म्हणा सॉरी 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 कर. मोडला नाच डिंगी डिंगी आणि आमच्या क्विट श्रीषाचं नखरा तुम्ही पाहिला का नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि श्रीषाचा बड्डे कसा झाला तेही कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला आहे म्हणून मी व्हिडिओचा इथेच एंड करते. आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये.